लावणं म्हणजे सॉक्सवर खेचणे असा त्याचा अर्थ आहे. परंतु वाक्य काय आहे? वाक्याशी निगडीत त्या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा. इन ऑर्डर टू अचीव हिज गोल, त्याला त्याचं ध्येय गाठण्यासाठी, ध्येय प्राप्त करण्यासाठी, कोणतरी व्यक्ती आहे, ती व्यक्ती स्वतःचं ध्येय प्राप्त करण्यासाठी, अचीव करण्यासाठी, मिळवण्यासाठी, अँड ऑब्टेन सक्सेस, आणि यश मिळवण्यासाठी, ही पुल्ड हिज सॉक्स ऑन, तो त्याचे सॉक्सवर खेचतो. काय अर्थ असेल त्याचा? तो त्याचं ध्येय मिळवण्यासाठी काय करतो? सॉक्सवर करतो का? सॉक्सवर करून ध्येय प्राप्त करतो का? प्रयत्न करतो. कसे प्रयत्न करत असेल? थोडे, जास्त, खूप जास्त? कुठलीही व्यक्ती एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी किती प्रयत्न करतो? जास्त. व्हेरी गुड, की नाही? आता त्यातला आपल्याला अर्थ इथला शोधायचा. पहिला पर्याय काय आहे? टू ट्राय कॅज्युअली. टू ट्राय कॅज्युअली. ट्राय म्हणजे प्रयत्न, कॅज्युअली म्हणजे सहज, सहज आपला प्रयत्न करायचा, अंदाजे अंदाजाने, असा त्याचा अर्थ. पर्याय क्रमांक 2, टू वर्क हार्ड. खूप कठीण कष्ट करायचे, खूप कष्ट करायचे. कठीण, हार्ड म्हणजे कठीण नाही या ठिकाणी, तर वर्क हार्ड म्हणजे खूप कष्ट करायचे. आम्हा विदाउट एफर्ट, काहीच कष्ट नाही करायचे. या ठिकाणचा अर्थ असा आहे का? काहीच कष्ट करत नाही. आणि चौथा पर्याय नन, यापैकी काहीच. कुठला पर्याय असू शकतो? पर्याय क्रमांक 2, दॅट इज टू वर्क हार्ड. मग आता आपण कुठल्या रंगाचा गोल बनवणार आहे? समजले सर्वांना? मोठं वाक्य आहे म्हणून घाबरून जायचं नाही, अर्थ समजून घ्यायचा. बघा, हे दोन जे आहेत अंडरलाईन केलेले शब्द, हे आपण काल केलेल्या अभ्यासात आले होते का? नाही आले. तरीही आपल्याला उत्तर सोडवता आलं ना? म्हणजे ते सोपं आहे. फक्त आपल्याला संकट मोठं दिसतंय, का प्रश्न मोठा आहे म्हणून घाबरून जायचं